आज दीप अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या। तर आजच्या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की आपल्या घरामधले जितके काही दिवे आहेत, समया आहेत, पणत्या आहेत, त्या आपल्याला स्वच्छ लकलकीत करायच्या असतात आणि तिन्ही सांजेला त्या अगदी तुपाने किंवा तेलाने जसं आपल्याला जमेल तसं अगदी वात वगैरे स्वच्छ नवीन वाती घालून त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात। आणि नेहमी आपण देवापुढे जो दिवा ठेवतो त्या दिव्यांची आज आपण पूजा करायची आहे। हे सर्व आपण का करतो? तर याच्यामुळेच आपल्या घरामधला अंधकार किंवा दारिद्र्य दूर होते। याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण पसरते, यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो। म्हणूनच आपण या दिव्यांची आजच्या दिवशी पूजा करतो। आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जितक्या खोल्या असतील किंवा जितके रूम असतील त्या प्रत्येक रूममध्ये एक दिवा लावणं तरी गरजेचं आहे। मात्र हे दिवे म्हणजे टी कॅन्डल नव्हे, तर तुमच्या घरातला जो काही धातूचा दिवा असेल म्हणजेच तांब्या पितळाचा जो काही दिवा असेल तो लावणं गरजेचं आहे। जर शक्य असेल तर आपल्या मुख्य दरवाजामध्ये 5 किंवा 7 दिवे नक्की लावावे। तसेच आजच्या दिवशी जर तुम्हाला धनप्राप्तीसाठी काही उपाय करायचे असतील तर लक्ष्मी कुबेर यंत्राची स्थापना करा किंवा लक्ष्मी कुबेराची आराधना करा किंवा मंत्र चॅन्टिंग करा। लक्ष्मी कुबेर यंत्रासोबत तुम्ही पिवळी कवडी म्हणजेच आपण लक्ष्मी कवडी म्हणतो ती कवडी तुम्ही सिद्ध करून तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा तुमच्या वॉलेटमध्ये नेहमीसाठी ठेवू शकता। जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी एखादा पायराईट, सिट्रीन आणि लक्ष्मी कवडी म्हणजेच पिवळी कवडी सिद्ध करून तुम्ही ठेवू शकता। आणि आज खूप सुंदर योग जुळून आले आहेत, तो म्हणजे आज पुनर्वसू नक्षत्र आहे आणि ते संपेल 4:43 आणि पुष्य नक्षत्र सुरू होईल। गुरुवार असल्यामुळे पुष्य नक्षत्र सुरू होते म्हणजेच गुरुपुष्यामृत योग लागतोय। आणि मी नेहमीच सांगत असते गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही सोनं खरेदी करा। खूप मोठं सोनं जरी आपण घेऊ शकलो नाही तरी एखादा सोन्याचा मणी किंवा एखादी सोन्याची तार छोटीशी तुम्ही जितका आपल्या बजेटमध्ये येऊ शकते तेवढं तरी तुम्ही घेणं गरजेचं आहे। आणि खरं सांगते जर गुरुपुष्यामृत योग हा सुरू होतोय 4:43 तर मी असं म्हणेन तर 4:43 नंतर 6:30च्या आतमध्ये जर तुम्ही सोन्याचं काहीतरी दागिना किंवा सोन्याचं काहीतरी छोटंसं मणी किंवा तार जरी घेऊन येत आहेत तर खरंच खूप भाग्यकारक गोष्ट असेल ही। आणि जे तुम्ही सोनं आणाल दिव्यांची पूजा केल्यानंतर त्या सोन्याची पूजा जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्याकडे भरभराट सगळ्या बाजूने होणार आहे। आणि हे केल्यानंतर तुम्ही मंत्र चॅन्टिंग करा। आता हे मंत्र चॅन्टिंग कोणते करायचे तर लक्ष्मीचे मंत्र म्हणा, विष्णूचे मंत्र म्हणा, कुबेराचा मंत्र म्हणा। हे सगळे मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता ना अशा पवित्र दिवशी या सगळ्या गोष्टी आपण जर करतोय तर नक्कीच आपल्याला खूप भरभराट आणि खूप आपली एनर्जी पॉवरफुल बनत असते। अशा पवित्र योगावर जेव्हा आपण सगळ्या या गोष्टी मंत्र चॅन्टिंग असो, पूजा आराधना असो, तुम्ही मनापासून श्रद्धेने जेव्हा करता तेव्हा नक्कीच ब्रह्मांड आपल्याला सगळं काही द्यायला तयार असतो। फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं। ही काही लोक या मुहूर्तावर चुकीच्या गोष्टीही करतात, पण आपल्याला सात्विक आणि सोज्वळ ज्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला करायच्या आहेत। म्हणून मी म्हणेन नक्की मंत्र चॅन्टिंगवर भर द्या। आता तुम्ही म्हणाल कोणते मंत्र करायचे तर लक्ष्मीचे जे कोणते मंत्र तुम्हाला माहीत असतील ते करा। अगदीच ज्यांना काही मंत्र माहीत नसतील त्यांनी ओम श्रीम नमः करा, ओम श्री महालक्ष्मी नमः करा किंवा फक्त श्रीमचा उच्चार करा, ओम श्रीम श्रीये नमः। हे मंत्र इतके सिंपल आहेत, इतके साधे आहेत की तुम्ही कोणीही बोलू शकता। ठीक आहे, अगदीच तुम्हाला कुठले मोठे मंत्र म्हणायचे असतील तरी चालेल, पण बीज मंत्र ओम श्रीम नमः म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला चांगले इफेक्ट मिळतात। त्याचप्रमाणे तुम्हाला विष्णू मंत्र म्हणायचे आहेत। विष्णू मंत्र म्हणजे कोणते? ओम श्री विष्णवे नमः म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा किंवा ओम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्र म्हणा। या तिघांपैकी तुम्ही कुठलाही मंत्र म्हणू शकता। तसंच तुम्हाला कुबेराचा मंत्र कुठला मोठा मंत्र माहीत नसेल तर फक्त धम 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 असा मंत्र जरी तुम्ही म्हटलं, जर तुम्हाला या मंत्राची स्वतःला म्हणता येत नसेल तर आपल्या यूट्यूबला हे मंत्र सर्व दिलेले आहेत। मी प्रयत्न करेन या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या मंत्रांची लिंक देण्यासाठी। तर तुम्हाला जर ते मंत्रांची लिंक हवी असेल तर ती तुम्ही यूट्यूबला लावू शकता। आणि आपल्या घरामध्ये स्वतः जितकं मंत्र म्हणाल तितकं चांगलंच आहे, पण नाहीच तरी ना संध्याकाळी यूट्यूबला मंत्र लावून घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण करू शकता। करून बघा आणि कसं फील होतंय ते नक्की कमेंट करून सांगा। मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते। धन्यवाद।